मत्तयाचा 5वा अध्याय आणि 13 ते 16 मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले आहे. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुळविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. प्रभू येशू वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करून आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय बाबा. प्रभू येशूच्या नावात पिता, आज आम्ही सर्वजण मिळून तुझ्या पवित्र भवनामध्ये येशू या नावात एकत्रित आलो आहोत प्रभू. कारण आजचा दिवस तुझा आहे प्रभू, आणि आम्ही सर्वजण मिळून आनंदाने उल्हास करू प्रभूजी. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुझं वचन आमच्या पावलाकरता दिवा, मार्गासाठी प्रकाश आहे. आणि येशू नाम पिता, आज आम्हा सर्वांच्या मार्गासाठी प्रभूजी माझ्या परम पवित्र देवाप्पा जो प्रकाश तू पाठवलेला आहेस, जो दिवा वचनाच्या द्वारे तू पाठवलेला आहेस प्रभू, आज येशूच्या नावात पिताचा प्रकाश आम्हा प्रत्येकाच्या जीवनावर प्रकाश होऊ दे प्रभूजी. माझ्या परम पवित्र पिता येशू नाम जो बी पेरत प्रत्येक जमीन सुपीक होऊ दे, सबीज होऊ दे प्रभू. माझ्या पिता आलेला संदेश ईश्वरीय प्रेरित संदेश असू दे, बोलणारी मी नसून माझ्याद्वारे पिता फक्त तुझा पवित्र आत्मा बोलू दे. पवित्र आत्मा ये, मुख जरी माझा आहे पण सर्व निघणारा प्रत्येक शब्द हा तुझा असू दे. आणि वचन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि विश्वासाच्या परिमाणाने प्रभू येशूच्या नावात बोलल्या जाऊ दे. येशूच्या नावात हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित हो. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी मत्तयाचा 5वा अध्याय आणि 13 वचन आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय म्हणत आहे? तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. या ठिकाणी प्रभू येशूने आम्हाला या पृथ्वीचं, जी पृथ्वी पित्याने आपल्या शब्दाने रचलेली आहे. पिता वचन आम्हाला सांगते उत्पत्ती 1 मध्ये की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासमोर होता. आणि मग आम्ही पाहतो की त्या शब्दाने सगळी काही सृष्टी निर्माण केली. आणि मग या सृष्टी ज्या निर्माण करतेने, ज्या पिता परमेश्वराने निर्माण केली, वचन या ठिकाणी आम्हाला सांगते की तो पिता, तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय म्हणत आहे? या पृथ्वीचं, जी पृथ्वी त्या देवाने घडवली त्याचं मीठ तो आम्हाला करत आहे. कारण मिठामध्ये कुठले गुण आहेत? मिठामध्ये सडू न देणारे गुण आहे. मीठ हे रुचकर आहे. मिठामुळे आम्ही काय करतो? वस्तू जास्त दिवस आम्ही त्याच्यामुळे जपून ठेवू शकतो. मीठ हे माणसाला सोडू देत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हा सर्वांमध्ये, मानव जातीमध्ये काही जीव, आत्मा, शरीर आहे. आणि म्हणून आम्ही जीव, आत्मा, शरीर आहोत. तर आमच्यामध्ये ज्या वेळेस आम्ही वाईट मार्गात जाणार आहोत, ज्या वेळेस आम्ही पापामध्ये जाणार आहोत, त्यावेळेस जी सडण्याची प्रक्रिया असते ती आमच्यामध्ये होणार आहे. आमचं जीवन त्या घाणीमुळं, पापाच्या दुर्गंधीमुळं काय होणार आहे? सडल्या जाणार. आणि म्हणून आमचं जीवन सडू नये, आम्हाला दुर्गंधी येऊ नये, म्हणून या ठिकाणी प्रवेश आम्हाला काय म्हणत आहे? तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आम्हाला जतन करायचं जे शरीर पित्याने आम्हाला दिलेलं आहे, जो आत्मा देवाचा आमच्यामध्ये आलेला आहे, तो आत्मा जो पित्याकडून आम्हाला मिळालेला आहे,
आमचं शरीर हे त्या पित्याचं मंदिर आहे आणि आमच्यामध्ये वस्ती करणारा जो आत्मा आहे तो स्वर्गीय बापाचा आहे आणि तो पवित्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशूच्या द्वारे पित्याने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, आम्हाला शिकवलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाप्यास तारण्यासाठी आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पापापासून आम्हाला मुक्त करण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला काय मिळालेलं आहे, पापांची क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू आमच्या जीवनात आल्यावर आम्ही त्या पापात राहू नये. ज्या पापामुळे काय होणार आहे, आमचं जीवन सडल्या जाणार आहे. ज्या पापामुळे लोक आम्हाला दुर्गंधी समान, जसं दुर्गंधी असते आणि आम्ही दुर्गंधी जवळ जात असताना आम्ही तोंडाला कपडा लावतो, तसंच आमच्या मध्ये जर वाईट गुण आहेत, समजा दारू पिणं, शिवीगाळ, भांडण, तंटावाद, तंबाखू, गुटखा या अनेक प्रकारची चुगली, चाळी, निंदा, तिरस्कार, कपट, हेवा, द्वेष, मत्सर, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या सैतानाचा स्वभाव आहे, तो दुष्टाचा स्वभाव आहे, परंतु प्रभू येशूने आमच्यावर काय केलेली आहे, प्रीती केलेली आहे. प्रभू येशूने काय केलेले, शत्रूवर प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून जर आम्ही प्रभू येशूकडे आलो आहोत, प्रभू येशूला आमचा तारणारा उद्धार करता प्रभू देव म्हणून जर आम्ही स्वीकारलेला आहे, तर सर्वात मोठी आज्ञा काय, तू आपल्या शत्रूवर प्रेम कर. दुसरं काय की तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आम्हाला आमच्या शेजाऱ्यावर प्रीती करायची. आम्हाला आमच्या शेजाऱ्याविषयी कधी कपट ठेवायचं नाही, कधी द्वेष ठेवायचा नाही, कधी हेवा ठेवायचा नाही, कधी मत्सर ठेवायचा नाहीये. कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांच्यामध्ये अशा गोष्टी आहेत ते लोक नरकाग्नीचे भागीदार आहेत. आणि म्हणून आम्ही पापी असताना जर पित्याने आमच्यावर प्रीती केलेली आहे, तर आज आम्हाला देखील जगामध्ये जे लोक पापामध्ये आहेत, जे आमचे शेजारी आहेत, जे आमच्या कुटुंबातले आहेत, जे लोक पापामध्ये मरत आहेत, त्यांना पाहून आम्हाला तिरस्कार करायचा नाहीये. तर आम्हाला जी प्रीती प्रभू येशूच्या द्वारे पित्याने आमच्यावर केलेली आहे, आमच्यासाठी काय केलेले, येशूला बलिदान केलेले आणि येशूने जे रक्त सांडवले, त्या रक्त सांडण्याद्वारे वचन काय सांगते आम्हाला की आम्ही निर्दोष ठरवले गेला. येशूने रक्त सांडण्याद्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. येशूने रक्त सांडण्याद्वारे काय झालेले, आमचा सद्विवेक जे काय झालेलं आहे शुद्ध झालेला आहे, आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे. मग आज आम्हाला ते विजयाचं जीवन, आम्हाला आमची ती बुद्धी जी परमेश्वराने आमची बुद्धी शुद्ध केली, त्या बुद्धीमध्ये आम्हाला कुठली मलिनता ठेवायची नाही, कुठली चिंता ठेवायची नाहीये, कुठल्या प्रकारे राग ठेवायचा नाही. कारण वचन आम्हाला सांगते राग करू नको, आम्हाला वचन सांगते खून करू नको. आम्ही एकमेकाला तिरस्काराचं बोलण्याने काय करतो, आम्ही एकमेकाचं मन अंतःकरण दुखवल्याने आम्ही खून करतो, आम्ही खुनाचा समान पाप करतो. आणि मग आम्हाला वाटतं आम्ही कोणता खून केला आहे, आणि आम्ही सहज रीतीने कोणालाही मन अंतःकरण दुखवण्यासारख्या गोष्टी बोलतो. आणि त्याद्वारे पुढचा व्यक्ती ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा आहे या अविश्वासणारा आहे, त्याचं मन अंतःकरण दुखावल्या जाते. आणि मग त्याच्याद्वारे आमच्याकडून काय होते, खून. जरी आम्ही डायरेक्ट चाकूने खून करत नाहीये, तर आमच्या शब्दाने एक आत्मा दुखावल्या जाते, एक अंतःकरण दुखावल्या जाते. आणि मग ते लोक काय होणार आहेत, आम्हाला पाहून म्हणणार आहेत हे प्रभूचे लोक नाही, हे सैतानाचे लोक आहेत. जसे आम्ही आहोत तसे हे लोक आहेत. आणि म्हणून आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं नाही, आम्हाला त्यांच्यापासून आम्हाला वेगळं व्हायचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रीती आमच्यावर केलेली आहे, त्याने आमच्या पापांकडे बघितलं का नाही, तर आम्हाला देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून प्रभू येशू आमच्याकडे बघतो. आम्हाला देवाची प्रिय मुलं म्हणून तो आमच्याकडे बघतो. कारण पिता आमच्यासाठी दुःखी होता, पिता आमच्यासाठी रडत होता, आणि पिता म्हणत होता की माझ्यासाठी कोण जाईल. त्यावेळेस प्रभू येशू काय म्हटला, पिता मी जाईल. आणि प्रभू येशूने ते आव्हान स्वीकारलेलं आहे मनुष्य जातीसाठी, अखिल मानव जातीसाठी. प्रभू येशू ख्रिस्त कालवारी क्रूस खांबावर वधस्तंभावर मरण पावलेला आहे. त्याने तुमचे आणि माझे पाप, शाप, आमचे आजार, आमची गरिबी, आमचं मरण, आमची अशांती त्याच्या मरणाच्या द्वारे त्याने दफनून टाकलेली आहे. आणि त्याच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे त्याने आम्हाला विजयाचं जीवन दिलेलं आहे.
आणि विजयाचं जीवन नाही, तर आम्हाला सार्वकालिक युगायुगीचं जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला शिकायचे की प्रभू येशूने जे केले आम्हाला ते करायचे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू आम्हाला म्हणते की पित्याने आम्हाला पृथ्वीचं मीठ केलेलं आहे. आणि मग म्हणून आम्हाला परमेश्वराने काय केले, रुचकर केलेलं आहे. आमचं बोलणं रुचकर, आमचं पाहणं रुचकर, आमची जी कृती आहे, जर आम्ही वैरावर प्रीती करणार आहोत, आमचा द्वेष करण्यावर आम्ही प्रीती करणार आहोत, तर तो व्यक्ती लाजला जाणार. आणि आमचा द्वेष करायचा आम्ही द्वेष करू, आम्ही त्याच्याबद्दल कपट ठेवू, आम्ही त्याला क्षणोक्षणी अपमानित करू, तर तो पण आमच्याबद्दल काय करणार आहे, द्वेषाची भावना निर्माण करणार आहे आणि तो आमचा बदला घेणार आहे. आणि म्हणून आम्हाला बदले घ्यायचे नाहीये, तर आमचा द्वेष करणारे जे आहेत, जे आमचे वैरी आहेत, जे आमचे शेजारी आहेत, त्यांच्यावर आम्हाला प्रीती करायची. आणि अशा रीतीने आमच्यातला मीठ जो आहे, जो रुचकरपणा आहे, जे येशूच्या द्वारे आम्हाला वचन मिळालेलं आहे, ते वचन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रीती करण्याच्या द्वारे, त्यांच्यासोबत चांगलं वागण्याच्या द्वारे आम्ही काय करत आहोत, आम्ही आमच्यातला खारटपणा त्यांना दाखवला. आणि मग त्यांच्यामध्ये जे नाश करणारा स्वभाव आहे, जो नाशवंत स्वभाव, जो दुष्टाकडून सैतानाकडून त्यांच्यात आलेला आहे, आमच्यामधला स्वभाव पाहून त्यांच्यामध्ये त्या वाईट गोष्टी निघून जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत. आणि जर मिठाचा खारटपणा गेला तर खारटपणा त्याला कशाने आणता येईल? खारटपणा एकदा गेला आणता येणार नाही. कारण वचन आम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही एकदा आलो तर आम्हाला एकदाच पश्चाताप आहे, एकदाच पापांची क्षमा आहे, एकदाच बाप्तिस्मा आहे. कारण आम्ही सगळेजण, वचन आम्हाला सांगते, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर, प्रभू येशू ख्रिस्ताचं अवयव आहोत. आणि सर्व अवयव मिळून जसं एक शरीर बनते तसा ख्रिस्त बनलेला आहे. आणि म्हणून ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, ख्रिस्त तुमचं आणि माझं मस्तक आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये ख्रिस्त वस्ती करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगतंय की जर आम्ही आमच्यामध्ये जो देवाचा आत्मा, पवित्र आत्मा मिळालेला आहे, तो पवित्र आत्मा जर आमच्यामधून निघून गेला तर आम्ही कशाने त्याला वापस आणणार आहोत? काय केल्याने तो वापस येणार आहे? आणि आम्हाला एकदा ख्रिस्त मिळाला, वचन मिळाले, आणि सगळं वचन मिळालेलं असताना आम्ही या कार्याने ऐकू, या कार्याने सोडून देऊ, तर पवित्र आत्मा आमच्यामधून खिन्न होणार आहे, तो दुःखी होणार आहे आणि तो आमच्यामधून बाजूला निघून जाणार आहे. आणि मग ती संधी सैतान घेणार आहे. आणि मग आम्ही बघतो वचनात लिहिले की मनुष्यामधून जर दुष्ट आत्मा निघून गेला तर तो निर्जन स्थळी थांबतो आणि तो त्या मनुष्याकडे पाहत राहतो की त्याचं जे मंदिर आहे, जे त्याचं घर आहे, जे स्वच्छ झालेलं आहे, ते झाडून धुडून स्वच्छ आहे का, त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे का, त्याच्यामध्ये वचन आहे का, त्याच्यामध्ये आत्मिकता आहे का, धार्मिकता आहे का, नीतिमत्व आहे का, सत्यता आहे का. तो सैतान दुरून जिथून कोणी येत जात नाही, निर्जन स्थळामधून तो आम्हाला पाहत राहतो. आणि मग तो ज्यावेळेस आमच्यामधली कमजोरी पाहतो की आम्ही या सगळ्या गोष्टीपासून दूर आहोत, मग तो सैतान काय करतो, नंतर धष्टपुष्ट दुसरे आत्मे तो घेऊन येतो आणि तो पहिल्यापेक्षा आमची वाईट दुर्दशा करतो. आणि म्हणून या ठिकाणी आमची ती दुर्दशा होऊ नये म्हणून येशूच्या द्वारे आमच्यामध्ये खारटपणा आलेला आहे. येशूच्या द्वारे आम्ही रुचकर झालो आहोत आणि येशूच्या द्वारे आमचं जीवन बदललं गेलं. बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. आणि ख्रिस्ताला परिधान केले, वचनात केले की बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताला परिधान केले. आणि परिधान केले म्हणजे आम्ही पवित्र आत्म्याने भरल्या गेला. आणि प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगते की पुढे ते फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. जर आमच्यामधून पवित्र आत्मा निघून गेला तर आमच्यामध्ये दुष्ट वाईट स्वभाव राहणार, जे आम्ही अगोदर होतो. आम्ही थोडेसे वाईट असतात, जर आमच्यातून पवित्र आत्मा निघून गेला, आमचा मार्गदर्शक, आमचा सहाय्यक निघून गेला तर आम्ही जास्त वाईट वाटणार आणि मग आम्हाला फेकून देण्यात येणार, आम्हाला अग्नीच्या सरोवरात फेकून देण्यात येईल. जगातले लोक आम्हाला धिक्कारतील, आम्हाला नाव ठेवतील
आणि आमच्यामुळं परमेश्वराच्या नावाला, आमच्या ख्रिस्ताच्या नावाला बट्टा लागणार आहे, कलंक लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुढे वचन आम्हाला सांगते की आम्ही कशाच्या उपयोगाचे होणार नाही, कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याची सेवकाई करायसाठी निवडलेलं आहे. आणि वचन आम्हाला सांगते की ज्या ठिकाणी माझा सेवक आहे, ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी माझा सेवक राहणार आहे. आणि म्हणून आम्हाला स्वर्गामध्ये राहायचे. आज प्रभू स्वर्गामध्ये आहे आणि आम्ही जर सेवा करणार आहोत तर आज आम्ही स्वर्गामध्ये सगळे आशीर्वाद या पृथ्वीवर आम्ही पाहणार आहोत. कारण वचनामध्ये सुस्पष्ट प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. आणि म्हणून आम्हाला वचनाला स्वीकारायचे. वचन जर आमच्यामध्ये आहे तर आम्ही विपुल फळ देणार आहोत, आणि जर वचन आमच्यामध्ये नाहीये तर आम्ही फळ देणार नाही. आणि म्हणून आम्हाला प्रभूमध्ये राहायचे आणि प्रभू आमच्यामध्ये राहावा अशी कृती आम्हाला करायची. पुढे वचन आम्हाला सांगते की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवट ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. या ठिकाणी प्रभू येशू स्वतः काय म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. म्हणजे प्रभू येशूने त्याचं सर्वस्व आम्हाला दिले, त्याच्यातलं रुचकरपणा आम्हाला दिलाय, त्याच्यातलं मीठ आम्हाला दिले, त्याने त्याचा जो प्रकाश आहे. कारण आम्ही पाहतो वचनामध्ये योहानाचा 8वा अध्याय आणि 12वं वचन की प्रभू येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधकारात राहणार नाही, तर जीवनाचा प्रकाश त्याच्याकडे राहणार आहे. आणि परत आम्ही योहानाचा 9वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये जर पाहिलं तर प्रभू येशू काय म्हणतो या ठिकाणी की मी जगात आहे तो परत मी जगाचा प्रकाश आहे. म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आहे. आणि प्रकाश असताना प्रभू येशू आज आम्ही त्याला आमचा तारणारा उद्धार करता प्रभू देव म्हणून स्वीकारल्यामुळे काय केलेलं आहे, प्रभू येशूने आम्हाला जगाचा प्रकाश केला. का? कारण तो पवित्र आत्म्याच्याद्वारे आमच्या अंतःकरणात आलेला आहे. आणि आमच्या अंतःकरणात आलेला आहे तर आम्ही काय केलेले, आम्ही त्याचं अनुसरण आम्ही करत आहोत. प्रभू येशूचं अनुसरण आम्ही करत आहोत. प्रभू येशूने काय केलेलं आहे, द्वेष करण्यासाठी प्रार्थना केली. प्रभू येशूने शत्रूवर प्रेम केले. प्रभू येशूने काय केलेलं, पित्याचं राज्य या पृथ्वीवर त्याची घोषणा केलेली. प्रभू येशूने ज्यांना तुच्छ लेखनात आले त्यांना प्रभू येशूने काय केलंय, उंच केलेलं आहे. जे मासे धरणारे त्याचे शिष्य होते, प्रभू येशू काय म्हणाला, माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे करत. आणि प्रभू येशूने त्यांना शिष्यत्व दिले. ते 12 शिष्य झाले प्रभूचे जे शिष्य होते. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की प्रभू येशूने आम्हाला जगाचा प्रकाश केलेला आहे. आणि म्हणून आम्ही जगाचा प्रकाश आहोत. आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे प्रकाश मिळालेला आहे. आणि म्हणून प्रकाश आम्हाला मिळालेला असताना आमच्या माझा प्रकाश, आमच्या माझा येशू आम्हाला जगावर प्रगट करायचा आहे. जगाला आमचा ख्रिस्त, आमच्यातला ख्रिस्त दिसला पाहिजे. आणि म्हणून वचन सांगते की डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. जो डोंगर उंच असतोय त्याच्यावर एखादं नगर जर बसलेला आहे तर कोणी कुठूनही त्याला पाहत ते दिसणार आहे. उंच ठिकाणावर पाहू दिसणार आहे, खालून पाहू दिसणार आहे. तसं लोक आम्हाला कुठल्याही नजरेने पाहू त्यांना आम्ही चांगले दिसलं पाहिजे. आमच्यात कुठल्याही प्रकारे त्यांना चुकीच्या गोष्टी दिसू नये यासाठी आम्हाला आमच्या चारित्र्याला, आमच्या जीवनाला, आमचं बोलणं, आमचं वागणं, आमचं बसणं, आमचं उठणं, आमचं निजणं, आमच्या प्रत्येक कृतीकडे आम्हाला लक्ष द्यायचं आणि आम्हाला प्रार्थना करायची की प्रभू येशू तू आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालव. कारण वचनात काय लिहिलेले, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देववासना पूर्ण करणारच नाही. ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या हातात आमचं कंट्रोल देत आहोत, नियंत्रण देत आहोत, त्यावेळेस काय होतंय, तो पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येक वाईट गोष्टीचं ज्ञान देतो. प्रत्येक वाईट गोष्टीसाठी तो आम्हाला पश्चाताप देतो. कारण पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक आहे. वचन सांगते की पवित्र आत्मा आमचा जो अशक्तपणा आहे, जे आमच्यातल्या कमजोऱ्या आहेत, जो आमचा मानवी स्वभाव आहे, जो दैहिक स्वभाव आहे, या आमचा पिढ्यानपिढीचा स्वभाव, रक्तातला स्वभाव, आईबापाकडून
सासरच्या लोकांकडून, या ज्या लोकात आम्ही राहतो त्यांचं वागणुकीमुळे जे आम्ही बदलल्या जातो, आमच्यात जो स्वभाव येतो, तर तो स्वभाव तो ज्यावेळेस आमच्यामध्ये देवाचा आत्मा येतो, पवित्र आत्मा येतो, त्यावेळेस तो बदलला जातो. आणि पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येक चांगल्या गोष्टी शिकवतो, आम्हाला चांगल्याचं ज्ञान तो देतो. आणि म्हणून आम्हाला प्रति दिवशी प्रार्थना करायची की प्रभू येशू तू आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालव, म्हणजे आम्ही देहाच्या वासना पूर्ण करणारच नाही. आणि आम्हाला पवित्र आत्म्याला विनंती करायची की पवित्र आत्मा ये आणि माझं नियंत्रण तू घे, माझं बोलणं तुझ्या हातात येते, माझं पाहणं, माझं ऐकणं, माझी प्रत्येक कृती पवित्र आत्मा मी तुझ्या हातात देते. माझ्यामधून जगाला ख्रिस्त दिसला जाऊ दे, माझ्यामुळं ख्रिस्ताला कलंक लागू नये असं जीवन तुम्हाला दे. माझ्याद्वारे माझ्या कुटुंबाला प्रभू येशू ख्रिस्त दिसू दे, प्रभू येशू ख्रिस्त लाभू दे. कारण आमच्या परिवार आम्हाला पाहून तो सुधारला जाणार. आमच्या परिवारातले लोक आमची धार्मिकता, आमची सत्यता, आमचं नीतिमत्व, जे आम्ही वचन ऐकतो, आम्ही जे वचन बोलतो, त्या वचन जर आम्ही कृतीत आणत आहोत तर आमच्या घरातले लोक काय करणार, आम्हाला पाहून ते बदलण्यात जाणार. कारण वचन आम्हाला सांगते की नियमशास्त्राद्वारे आम्ही नीतिमान काढल्या गेलो नाहीये, तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही नीतिमान काढले गेलो. कारण येशूने त्याचं रक्त सांडून त्याने आम्हाला शुद्धता दिलेली, म्हणून पाप आता आमचे वर्चस्व करू शकत नाहीये. जर आम्ही ख्रिस्ताला पूर्णपणे स्वीकारले तर पाप आमच्यात राहू शकणार नाही. म्हणून ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला जो पवित्र आत्मा पित्याने दिलेला आहे, जे बाप्तिस्माच्या द्वारे पवित्र आत्म्याने आमचा बाप्तिस्मा होतो. जसं आम्ही पाण्यात बुडतो तो आमचा पश्चातापाचा बाप्तिस्मा आहे, तो पापांची क्षमा मिळण्यासाठी, पश्चातापासाठी आहे. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही कृतीच्या द्वारे देवाला दाखवतो की आम्ही प्रभू आजपासून तुझे मुलं आहोत, तुझे लेकर आहोत, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, वचन स्वीकारण्याच्या द्वारे, ख्रिस्ताच्या द्वारे आमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होतो. आणि मग आमच्या ठाई पवित्र आत्मा वास करतो. आणि मग त्या पवित्र आत्म्याला आम्हाला काम करून द्यायचे. तर कसं काम करायचं, ज्यावेळेस आम्ही आमचं नियंत्रण, आम्ही आमचं कंट्रोल त्याच्यात देणार आहोत, त्याच्या हातात देणार आहोत. कारण परमेश्वर कोणाला बळजबरी करत नाही. आणि म्हणून परमेश्वराने जर आम्हाला जुन्या करता आम्ही पाहतो की मोशेला नियमशास्त्र दिलं होतं, आणि नियमशास्त्राच्या विरोधात जे जाणार होते त्यांना दगड मार करून त्यांना जिवे मारण्याची पद्धत होती. पण आता येशूच्या रक्ताद्वारे काय झालेलं आहे, आम्ही आमचं पाप आम्हाला कळायला आम्ही पश्चाताप करतो, सोडून देण्याचा निर्णय घेतो, ते लगेच आम्हाला क्षमा होतो. आमचं पाप ते मोजल्या जात नाही. जोपर्यंत आमच्या जीवाजीव आहे तोपर्यंत आम्हाला पापांची क्षमा आहे. आणि म्हणून आम्हाला प्रति दिवशी काय व्हायचंय, आम्हाला स्वतःला रिपेअर करायचं, आमच्या स्वतःला आम्हाला सुधारवायचंय. कारण आमच्यावर आमचं कुटुंब हे अवलंबून आहे. आमच्या कुटुंबाचा तार आमच्याद्वारे होणार आहे. नोहा एकटा त्याने काय केलेली, देवाची वाणी ऐकलेली आणि त्याने देवाने सांगितल्याप्रमाणे त्याने तारो बांधलेला आहे. नोहाचा तारू बांधला गेलाय आणि नोहाच्या द्वारे काय झाले, त्याचा परिवार त्या पाण्यामध्ये सुरक्षित राहिला. 40 दिवस 40 रात्र जो पाऊस परमेश्वराने पृथ्वीवर पाठवला त्याच्यामध्ये नोहा आणि त्याचा परिवार सुरक्षित राहिलेला आहे. आम्ही पाहतो लोटाच्या द्वारे त्याच्या पत्नीवर, त्याच्या मुलींवर दया करण्यात आली होती, कृपा करण्यात आली होती. सदोम आणि गमोराचा परमेश्वराला नाश करायचा होता आणि परमेश्वराने काय केलं, ते नाश करण्या अगोदर दूतांना तिथं पाठवलं आणि पाठवून काय केलेले, लोटाला बाहेर काढले, त्याच्या पत्नीला बाहेर काढलं. पण पत्नीने काय केलेले, मागं वळून पाहिलेले आणि ती विटाचा खांब झालेली आहे आणि त्याच्या मुली त्या तिथून निघलेल्या आहेत. आणि जे जावई होते त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून लोट ज्या वेळेस तिथून बाजूला सोर या गावी गेला त्या ठिकाणी तो पाहिलेले की सदोम आणि गमोरामधून काय झालेले, सगळा अग्नी आणि गंधक हा तिथं पडून त्या नगराचा नाश झालेला आहे. म्हणजे एका एका व्यक्तीच्या द्वारे परमेश्वर काय करतो, त्याच्या कुटुंबाचं रक्षण करतो. म्हणून आमच्या घरातल्या एका व्यक्तीला ख्रिस्त मिळालाय, ख्रिस्त लाभलाय, त्याने वचनाला पूर्णपणे स्वीकारणं गरजेचं आहे. नवीन करार प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला जे शुभ वर्तमान मिळाले, शुभ वर्तमान कोणते, मत्ती, लूक, मार्क, योहान, हे 4 शुभ वर्तमान आहे. आणि त्याच्यामध्ये प्रभू येशूची शिकवण आहे
आता या मत्तेमध्ये येशू आम्हाला शिकवत आहे, येशू आम्हाला ज्ञान देत आहे. कारण काय वचन सांगते की अज्ञानपणामुळं माझ्या लोकांचा नाश होतोय आणि आमचा नाश होऊ नये देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू येशू आम्हाला एक आमचे जे सांसारिक गोष्टी आहेत आमच्या जीवनात उपयोगात येणाऱ्या त्याच्याद्वारे आम्हाला उदाहरण देऊन शिकवत आहे. मीठ आमचं रोजचं वापरण्याचं, आमच्या स्वयंपाकात आम्ही रोज वापरतो. जर मीठ आम्ही भाजीत टाकलं नाही तर आम्हाला चव लागणार आहे का? नाही. आणि म्हणून प्रभू आम्हाला शिकवत आहे आमच्या ज्या गृह उपयोगी वस्तू आहेत त्यांच्याद्वारे जगाचा प्रकाश प्रभू आम्हाला म्हणत आहे. एक नगर, डोंगरावर बसलेलं नगर प्रभू आम्हाला सांगत आहे. तिसरी गोष्ट काय सांगत आहे की दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात तर दिवटनेवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. या ठिकाणी दिव्याचं उदाहरण दिलंय की आम्हा प्रत्येकाला काय दिवा, दिवा कोण आहे की दिवा आम्हाला काय करतो, दिवा आम्हाला प्रकाश देतो. दिवा नसला तर काय होणार आहे, आमच्या घरामध्ये अंधकार राहणार आहे. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला दिवा लावण्यासाठी सांगतो. कारण पुढे आम्हाला वचनात काय सांगितलं जातंय, कारण आम्ही मार्क याचा 4 अध्याय, मार्क याचा 4 अध्याय 21 वचन काय सांगते. आणखी तो त्याच म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय, दिवटनेवर ठेवावा म्हणून आणतात ना. कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काही गुप्त राखील नसते. कोणाला ऐकाव्यास का नाही तर तो ऐकू. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल ते त्याच्यापासून काढून घेतले जाईल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वचनाद्वारे सांगत आहे की दिवा हा कुठं ठेवतात, दिवटनेवर ठेवतात. त्याच्यामुळे काय होणार आहे, प्रकाश मिळणार आहे. मग येशू काय म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो. मग आज येशू आम्हाला मिळालेला. मग आज आम्ही जर येशूचं अनुसरण करत आहोत तर आमच्या मधला प्रकाश कुठं पडणार आहे, आमच्या कुटुंबावर पडणार आहे, जगातल्या लोकांवर पडणार आहे. लोक म्हणत नाही का, हे जर प्रार्थना जातात, हे जर वचन वाचतात, हे जर आराधना करतात तर यांच्या कृतीमधून ख्रिस्त आम्हाला दिसत आहे. कारण येशूला लोकांनी त्याच्या कृतीवर ओळखलं होतं की हा देवाचा पुत्र आहे, हा मोठा संदेष्टा आहे आणि हा कोणतरी महान आहे. आणि त्याचप्रमाणे आज प्रभू येशूने आम्हाला जगाचा प्रकाश केलेला आहे. कारण या ठिकाणी काय वचन सांगते की उघडकीस येईल असं काही झाकलेलं राहत नाहीये. कारण प्रभू येशू प्रकाश आहे आणि म्हणून अंधकारात केलेली प्रत्येक गोष्ट प्रकाशामध्ये येणार आहे. ज्यावेळेस न्याय होणार आहे त्यावेळेस आमच्या अंधकारातल्या गोष्टी प्रकाशामध्ये येणार आहे, देवासमोर येणार आहे. त्यावेळेस आम्ही लपल्या जाणार नाहीये आणि म्हणून आमचं काही गुप्त राहणार नाहीये. म्हणून आज प्रभू येशूने आम्हाला प्रकाश केलेला आहे आणि तो प्रकाश आम्हाला दिवटनेवर ठेवायचा आहे. आम्हाला येशूला आमच्या जीवनामध्ये ठेवायचे, आमच्या अंतःकरणात ठेवायचे, आमच्या मस्तकावर ठेवायचे, जेणेकरून आम्हाला पाहून लोक देवाच्या राज्याकडे येतील, जेणेकरून आम्हाला पाहून लोक देवाचं गौरव करतील. आणि या ठिकाणी वचन सांगत आहे की तुम्ही काय करा, सावध राहा. कारण तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध राहा. आज प्रभू आम्हाला वचनाच्या द्वारे बोलत आहे, आम्हाला सावध करत आहे. का? कारण आम्ही ज्या मापाने मापून देणार आहात, वचन सांगते त्याच मापाने तुम्हाला परत करण्यात येणार आहे. म्हणून आम्ही जे काही माप देत आहोत आम्हाला तसंच वापस मिळणार. आणि म्हणून आम्हाला देवाचं, परमेश्वराचं भय बाळगून आम्हाला त्याच्या वचनानुसार चालणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्ही जसं बी पेरणार आहोत, जसं शेतकरी बी पेरतो तसं त्याला पीक मिळतं. आणि म्हणून आम्ही जो माप देणार आहोत त्या मापाने आमची धार्मिकता, आमची सत्यता, आमचे नीतिमत्व आम्हाला मिळणार आहे. जर आम्ही चांगलं माप देणार आहोत, वचन सांगते की आम्हाला जास्त पण देण्यात येणार. जर आम्ही वाईटाचं माप देतो तर आम्हाला जास्त आम्हाला वाईट गोष्टींच्या समोर जावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की कारण ज्याला आहे त्याला दिलं जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल ते त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आहे. आज जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे
आणि आम्ही जर वचनानुसार चालत आहोत तर प्रभू प्रत्येक दिवशी प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला कृपा मिळालेली, प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद मिळालेले, आम्हाला अनुग्रह मिळालेला आहे. प्रभू येशूच्या द्वारे आमच्यावर सामर्थ्य उतरून येते पवित्र आत्म्याच्या द्वारे. म्हणून प्रभू येशूकडून आम्हाला कृपा मिळाली आणि सामर्थ्य मिळाले. आणि म्हणून ज्या वेळेस आमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो त्यावेळेस प्रभूचं सामर्थ्य आमच्या जीवनातून काम करतं. आणि मग आमच्यासाठी दुष्टाने किती योजना केलेल्या असतात तर त्या योजना वचन काय सांगते की दुष्टाच्या दुष्ट योजना तो बळाने घालतो. ते बळ कोणतं आहे? तर बळ आहे पवित्र आत्मा. जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, जो दुष्ट जो सैतान आमच्यासाठी नियोजन करून ठेवतो, तर देवाचं जे सामर्थ्य प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे, प्रभू येशूला आमचा तारणारा उद्धारकर्ता प्रभू देव म्हणून स्वीकारण्याच्या द्वारे जी कृपा आम्हाला मिळाली, म्हणजे देवाची दया आणि प्रीती मिळाली, ती दया आणि ती प्रीती आमच्या जीवनात काम करते. आणि म्हणून आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की आम्ही जगाचा प्रकाश आहोत. आणि म्हणून आमच्याजवळ जर पवित्र आत्मा नसेल तर आमच्याजवळ जे काही आहे ते सगळं, आमच्याजवळ जे वचन असेल, आमच्याजवळ फक्त येशू असेल, ते सगळं काढून घेण्यात. आणि म्हणून येशूच्याद्वारे आम्हाला कृपा मिळाली, येशूच्याद्वारे पवित्र आत्म्याने आमचा बाप्तिस्मा झाला, ते आमच्यापासून काढून घेण्यात येऊ नये. म्हणून आम्हाला काय करायचे? वचनात राहायचे, आम्हाला प्रभू येशूमध्ये राहायचे आणि आम्हाला विपुल फळं द्यायचे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे जे 9 फळे, ते 9 फळं आम्हाला द्यायचे. आणि आम्हाला जगासमोर प्रकाश वाढायचे, आम्हाला पृथ्वीचं मीठ वाढायचे, आम्हाला डोंगरावर वसलेलं नगर वाढायचे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की आम्हाला दिवा वाढायचे आणि आमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्म पाहून त्यांनी कोणाचं गौरव करावं? स्वर्गातल्या पित्याचं, ज्या पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला आणि मला निवडून घेतलेलं आहे. त्या पित्याचं गौरव जगातल्या लोकांनी काढण्यासाठी आज आम्हाला आमच्या जीवनात सत्कर्म करायचे, आम्हाला चांगले कर्म करायचे, ज्याच्याद्वारे प्रभू येशूचं नाव आमच्या जीवनामधून उंच होणार आहे. आणि मग लोक म्हणणार आहेत की प्रभू येशूकडं गेल्याने मनुष्याची आत्मिक आणि सगळ्या बाबतची उन्नती मिळते. ज्यावेळेस आम्ही आत्मिकरित्या आम्ही ज्यावेळेस बलवान होतो त्यावेळेस सैतान प्रत्येक क्षणाला हारला जातो. मग आमच्या जीवनामध्ये येणारे दुःख संकट अरिष्ट येणार पण ते नाहीसे होणार. त्याच्यामध्ये आम्ही आणि आमचा परिवार सुरक्षित राहणार आणि आमचं नगर जे आहे, आमचा जो परिवार आहे हा उंच स्थळी निर्भय राहणार आहे. म्हणून आमची उपास प्रार्थना जी मंगळवारची आहे ही कुटुंबाच्या आशीर्वादासाठी आहे. आमचं कुटुंब कसं आशीर्वादित राहणार यासाठी आहे. म्हणून आज आमच्या कुटुंबासाठी आम्हाला दिवा बनायचंय, आम्हाला पृथ्वीचं मीठ बनायचंय, आम्हाला डोंगरावर वसलेलं नगर बनायचंय आणि आम्हाला सत्कर्म करून आमचा प्रकाश जगासमोर पाहायचा. प्रभू करू या वचनाने तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू. आपण प्रार्थना